सुटूच शकत नाही. मला वाटतं महाराष्ट्राला हे ऐकून फार बरं वाटेल. 100 दिवसाच्या या कार्यकाळात मात्र सरकारच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. ही मोठी नामुष्की आहे. तुम्हाला काय वाटतं की धनंजय मुंडे यांना आपण मंत्रिमंडळात घेतलं ही चूक होती की त्यांचा राजीनामा घ्यायला खूप उशीर केला ही त्याहून जास्त मोठी चूक होती? नाही, मुळामध्ये आपण जर बघितलं तर या संपूर्ण चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंचा कुठेही थेट संबंध आलेला नाही. तरीही आम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. याचं एकमेव कारण असं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्याला मुख्य आरोपी केलेला आहे तो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे. वर्षानुवर्ष धनंजय मुंडेंचं राजकारण त्यांनी सांभाळलेलं आहे आणि म्हणून साहजिक महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा होती की अशा प्रकारे जर नेत्यांच्या जवळची लोक इतका क्रूर अशा प्रकारचा काम करत असतील तर नेत्यांनी काही ना काहीतरी पश्चाताप म्हणून किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की नैतिकतेच्या आधारावर अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे. चार्जशीट क्लिअर झाल्यानंतर किंवा चार्जशीट गेल्यानंतर दोन गोष्टी क्लिअर झाल्या. एक, चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नाही आणि दोन, वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. पण तपास तरी झाला का धनंजय मुंडेंचा? त्यांच्या रोलचा तपास तरी झाला का? असं आहे की कोणाच्या म्हणजे उद्या माझ्या जवळचा एखादा व्यक्ती असेल आणि त्यांनी काही केलं म्हणून माझा तपास नाही करावा लागत. त्या संपूर्ण घटनेत जर माझ्या विरुद्ध एखादा पुरावा असेल तर माझा तपास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा कुठला पुरावा आढळला का, कोणी दिला का? असा कोणी दिला नाही. रोज येऊन कोणी टीव्हीवर काही बोलायचं आणि त्याच्यावर पोलिसांनी आता तपास चालत नाही. अशा गोष्टी अल्टिमेटली कोर्टामध्ये आरोपीला फायदा देऊन जातात. तुम्ही जर ओढून ताणून गोष्टी केल्या तर कोर्ट ते हाणून पाडतं. त्याच्यामुळे बघा, शेवटी या सगळ्या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडेच्या जवळच्या राईट हँडनी या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून काम केलं आहे हे आपण एस्टॅब्लिश केलं. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांनी त्या पदावर राहणं योग्य नव्हतं म्हणून त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. आणि उद्याही मी आजही सांगतो, आजही कोणीही पुरावा जर आणून दिला की याच्यात धनंजय मुंडेंचा काही काडीचाही संबंध आहे, आमची तयारी आहे. आजही त्याच्यावर चौकशी करायची तयारी आहे, त्याच्यावर कारवाई करायची तयारी आहे. पण उगाच हवेत तीर मारायची आणि सनसनी तयार करायची योग्य नाही. खरं तर देवेंद्रजी, आपली स्वतःची जी इमेज आहे ती म्हणजे गेले इतके वर्ष झाले राजकारणात मात्र स्वच्छ कारभारासाठी आपलं नाव आहे. त्याचबरोबर अभ्यासू व्यक्तिमत्व, त्याच